अकोल्यामध्ये रेशन दुकानातील तांदूळ विक्रीसाठी काळ्या बाजारामध्ये नेत असताना पकडण्यात आलेला आहे आणि बाळापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला असून हजारो रुपयांच्या तांदळासह मिनी ट्रक सुद्धा जप्त करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरामध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणी MIDC पोलिसांनी हत्येनंतर काही तासांमध्येच 5 आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। जुन्या आर्थिक वादामधून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। बुलढाण्याच्या खामगावामध्ये अल्पवयीन मुलावर 24 वर्षीय तरुणानं अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। अल्पवयीन पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती। बीडच्या टोकवाडी परिसरामध्ये एका टोळक्यानं शिवराज जिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केली। या मारहाणीमध्ये शिवराज याच्या अंगावर जखमा झालेल्या असून त्याच्यावर सध्या परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे। 7 जणांना अटक झाली आहे। पुण्यामधील भोसरी MIDC परिसरामध्ये एका फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे। एका ठगसेनाला गुजरातमधून बेड्या ठोकण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्याने एका कंपनीचं खोटं अकाउंट बनवून कंपनीच्या लोगोसह डायरेक्टरचा फोटो सुद्धा वापरला। स्वतःची ओळख कंपनीचा डायरेक्टर अशी सांगत एका ग्राहकाकडून सुमारे 2 कोटी रुपये उकळलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकानं वाहन खाण्याचा प्रयत्न केला। लासूर ते गंगापूर रोडवर ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या वनपालावर गुन्हा दाखल झालेला आहे। वसमत ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वनपालानं लाच मागितलेली होती। गडचिरोलीमधील कोत्तापल्लीमधील तिहेरी प्रेम प्रकरणी 2 प्रियकरांनी मिळून प्रियसीचा खून केलाय। 30 वर्षीय महिलेचे 2 प्रियकर होते। या तिघांमध्ये झालेल्या वादामधून 2 प्रियकरांनी मिळून प्रियसीचा खून केल्याची माहिती आहे। या प्रकरणी 2ही आरोपींना अटक झालेली आहे। नांदेडमध्ये कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेतलेला आहे। दोघांचे हात दोरीने बांधले। चोरट्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। रात्री 2 चोरटे कृषी पंप चोरताना गावकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे गावकऱ्यांनी दोघांनाही पकडलं। नवी मुंबईमध्ये आर्थिक वादामधून एक लहान मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे। शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी ट्रेडरच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलं आणि पोलिसांनी तपास करत 1.5 तासांमध्येच आरोपीचा शोध लावत मुलाची सुखरूप सुटका केली आहे। Thank you.